लालबावटा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी लालबावटा बांधकाम कामगार संघटना कोल्हापूर जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉम्रेड शिवाजी मगदूम, तसेच महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशनचा राज्याचा उपाध्यक्ष. मी आज आपल्यासमोर मंडळानं जे काही नवीन एक परिपत्रक काढलेलं आहे 1 जानेवारी 2026ला, ते परिपत्रक घेऊन आपल्यासमोर आलेलं आहे. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानं 1 जानेवारी 2026ला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नमूद असलेल्या लाखो कामगारांच्यावर अन्याय करणारे एक परिपत्रक काढलेलं आहे. या परिपत्रकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की केंद्र आणि राज्य सरकारकडून ज्या काय शिष्यवृत्त्या बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळत असतील, तर अशा राज्य आणि केंद्र सरकारकडून इतर शिष्यवृत्त्या घेणाऱ्या कामगारांच्या मुलांना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची शिष्यवृत्ती घेता येणार नाही, अशा पद्धतीचं एक परिपत्रक 1 जानेवारीला काढलेलं आहे. नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देण्याची एक पद्धत आहे, परंतु बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळाकडून शुभेच्छा न देता त्यांच्या काही योजना कमी करण्याचा घाट या कल्याणकारी मंडळानं गाठलेला आहे. मी पहिल्यांदा आमच्या संघटनेच्या वतीनं मी याचा जाहीररित्या निषेध करतो. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानं जे काही परिपत्रक काढलेलं आहे त्यामध्ये त्यांनी क्लिअर म्हटलेलं आहे की केंद्र सरकारकडून किंवा राज्य शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ मिळत असेल तर लाभाची द्विरुक्ती टाळण्यासाठी मंडळाकडून राबवण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी उक्त लाभार्थी पात्र असणार नाही, असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. आणि बांधकाम कामगारांना जे मंडळाच्या शिष्यवृत्त्या वगैरे घेतात, शासनाच्या शिष्यवृत्त्या वेगवेगळ्या पद्धतीने घेत असतात, अशा कामगारांना त्यांनी करण्याचं काम या मंडळाने केलेलं आहे. हे जे परिपत्रक आहे, या परिपत्रकाचा तर म्हणजे साधारण विचार या कल्याणकारी मंडळानं केलेला दिसत नाही, आणि असंच त्यांना वाटलं म्हणून परिपत्रक काढलेलं आहे, असा एकूण यामधनं समज तयार होतो. ते केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी जो काय कामगारांना शिष्यवृत्ती देण्याचे निर्णय घेतलेले आहेत, ते मग आर्थिक निकषावर असतील किंवा शिक्षणाचा वाढता खर्च जो आहे तो वेगवेगळ्या समाजाचा असेल, सरकार वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या देत असतं, मग त्यामधनं EWS मधनं असेल किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती असेल, किंवा विद्यार्थ्यांचे गळतीचं प्रमाण जे आहे ते गळतीचं प्रमाण कमी व्हावं यासाठी सुद्धा काही शिष्यवृत्तीच्या योजना विद्यार्थ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकार राबवत असतं. यामध्ये विद्यार्थी टिकून ठेवणं, शाळा टिकून ठेवणं, कॉलेज टिकून ठेवणं तो एक पार्ट आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गुणवत्ताधारक विद्यार्थी जे आहेत त्यांनासुद्धा काही शिष्यवृत्ती आपल्याला मिळत असते. त्यामध्ये मग NMMSच्या विद्यार्थ्यांनासुद्धा शिष्यवृत्ती दिली जाते. त्या विद्यार्थ्यांनी तेवढं कष्ट केलेलं असतं आणि त्या कष्टांमधनं ती मुलं त्या शिष्यवृत्तीमध्ये पास झालेली असतात, चांगले मार्क काढलेले असतात, आणि त्यांना प्रोत्साहन म्हणून ती शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्यांना दिली जाते. आणि असं असताना मंडळ जे काही निर्णय करायला लागले ते कुठल्या आधारावर करायला लागलेलं आहे हे काय त्यामधनं स्पष्ट होत नाही. सामाजिक समानता टिकवण्यासाठी सुद्धा SC असेल, ST असेल, OBC असेल, या समाजातील लोकांना, विद्यार्थ्यांना सुद्धा या सरकारकडं, केंद्र सरकारकडं किंवा राज्य सरकारकडं वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या देण्यात येतात. त्या समाजातली मुलं शिकली पाहिजेत आणि किमान काही अंशी खर्च त्या समाजातल्या मुलांना मिळाला पाहिजे, ते सरकारची त्यामधली भावना असते. उच्च शिक्षणासाठी सुद्धा त्या समाजातल्या मुलांना अगदी पदव्युत्तर शिक्षणासाठी, PhDसाठी, UPSCसाठी काही शिष्यवृत्ती सरकारकडं दिली जाते. ही त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी सुद्धा काही शिष्यवृत्ती आपल्याला एक केंद्र आणि राज्य सरकारकडून दिली जाते. ह्या ज्या शिष्यवृत्त्या आहेत त्या देण्यापाठीमागचा एकच हेतू आहे की कोणत्याही समाजातली मुलं ही पैशाअभावी त्यांचं शिक्षण थांबता कामा नये, त्यांना शिक्षणासाठी चालना मिळावी या हेतून ही शिष्यवृत्ती केंद्र आणि राज्य सरकारकडून दिली जाते. या शिष्यवृत्त्या देत असताना ह्या शिष्यवृत्त्या ज्या आहेत त्या सरकारच्या तिजोरीतनं, महसूलमधनं त्या शिष्यवृत्त्या दिल्या जातात.
मग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्त्या देत असताना, मग मुलींसाठी शिष्यवृत्ती देत असताना, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देत असताना हा सगळा ताण जो येतो तो सरकारच्या तिजोरीवर येतो. मग केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, त्या महसुलातून तो खर्च दिला जातो. परंतु बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मिळणाऱ्या ज्या काही योजना आहेत, ह्या ज्या योजना आहेत त्या जी काय 10 लाखाच्या वरची इमारत बांधकाम सुरू असतील, रस्ते सुरू असतील किंवा ज्या कामाला सिमेंट वाळू खडी लागते, अशी जी काही कामं सुरू आहेत त्या महाराष्ट्रामध्ये, अशा सगळ्या कामावर 1% सेस लावला जातो. आणि त्या सेसमधनं जमा होणारी रक्कम ही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदीत असलेल्या बांधकाम कामगारांसाठी त्यांच्या पाल्यासाठी हे करणं म्हणजे या शैक्षणिक योजना दिल्या जातात. आता ह्या देत असताना ह्याच्यामध्ये सरकारवर वेगळा भार पडत नाही. जसं केंद्र सरकार, राज्य सरकार वेगवेगळ्या शैक्षणिक योजना देत असतं, त्यामध्ये सरकारच्या तिजोरीवर बोजा पडतो. परंतु बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजना देत असताना त्याच्या सरकारवर कुठलाही बोजा पडत नाही. जो उपकर जमा होतो, शेस जमा होतो, तो शेस हा ज्या कामाला सिमेंट वाळू खडी लागते अशा सर्व कामावर जो 1% शेस जमा होतो, त्या शेसमधनं या बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. आता ही शिष्यवृत्ती देत असताना बांधकाम कामगारांची मुलं म्हणजे डॉक्टर, वकील, इंजिनियर किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यानं चांगलं शिक्षण घ्यावं ह्या हेतूनं ते दिलं जातं. आणि ही कल्याणकारी योजना आहे. ही कल्याणकारी योजना देत असताना हेतूच मंडळाचा तो आहे की बांधकाम कामगारांची मुलं ही उच्च शिक्षित झाली पाहिजेत, हा त्या पाठीमागचा हेतू आहे. आणि असं असताना हे अचानक परिपत्रक काढून बांधकाम कामगारांच्या शैक्षणिक लाभावर गंडांतर हे मंडळ आणायला लागलेलं असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. कल्याणकारी मंडळानं जो काही निर्णय दिलेला आहे हा इमारत आणि इतर बांधकाम कामगार रोजगार अधिनियम आणि सेवा शर्ती ज्या आहेत त्याला हरताळ बसणारा नियम आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. कारण शिक्षण जर बघितलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये शिक्षण महागडं झालेलं आहे. त्याच्यावर सरकार काहीच विचार करत नाही. महागडं शिक्षण झालेलं आहे, ते स्वस्त करण्याचं कधीच सरकारनं निर्णय केलेला नाही. वेगवेगळे डोनेशन असेल, मुलांचे शिक्षण असतील, याच्या फी जर बघितल्या तर फी अमाप झालेल्या आहेत. आणि त्यामुळं सरकारकडनं मिळणारी जर शिष्यवृत्ती असेल तर ती शिष्यवृत्ती कुठेही पुरत नाही. आणि मुळात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडनं मिळणारी जी शिष्यवृत्ती आहे ती कदाचित सरकारकडं ज्यांना शिष्यवृत्ती मिळते अशा विद्यार्थ्यांसाठी राहण्याचा, जेवणाचा, प्रवासाचा जो काही खर्च आहे तो किमान त्या कल्याणकारी मंडळाकडून मिळणारी जी काही शिष्यवृत्ती आहे त्यातून तो भागेल. आणि त्यासाठी या योजना मंडळानं बंद करता कामा नाहीत, ही आमची मागणी आहे. कामगारांची सामाजिक स्थितीसुद्धा मंडळानं बघायला पाहिजे. त्या सामाजिक स्थितीचा विचार करत असताना बाबा कामगार कोणत्या परिस्थितीमध्ये काम करतो, त्या बांधकाम कामगार म्हणून काम करत असताना, मोठ्या मोठ्या इमारतीवर काम करत असताना, धोका पत्करून काम करत असताना त्या कामगाराला पण वाटतं की माझी मुलंसुद्धा बांधकाम कामगार होता कामा नये, ती सुद्धा डॉक्टर, वकील, इंजिनियर व्हायला पाहिजे. आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्यासारखं कष्ट त्याच्या वाट्याला येता कामा नये, ही खरं म्हणजे त्या बांधकाम कामगाराची भावना असते. आणि अशा ज्या भावना आहेत त्या भावनांची कदर न करता, त्या भावनांच्या बाजूनं उभा न राहता, उलट जिद्दीनं चिकाटीनं कष्ट करून शिकवणाऱ्या बांधकाम कामगाराच्या मुलांची शिष्यवृत्तीचं वजा करणं किंवा ती देण्याचं टाळणं, हे मंडळाचा जो निर्णय आहे तो निर्णय अत्यंत हानिकारक आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. इतर राज्यांचा जर विचार केला तर कुठल्याही राज्यामध्ये अशी वेगवेगळ्या राज्यांच्यामध्ये जी काही कल्याणकारी मंडळ आहेत त्यांनी कुठंच आडकाठी केलेली नाही. परंतु महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यामध्ये अशा पद्धतीची आडकाठी करून कामगारांच्या मुलांना मिळणारी शिष्यवृत्ती जी थांबवली जाते त्यामधनं हेतू स्पष्ट होतो की कामगाराच्या मुलांनी कामगार डॉक्टर, वकील, इंजिनियर न होता त्यांनी बांधकाम कामगारच व्हायला पाहिजे, हा हेतू खरं म्हणजे मंडळाचा दिसतो की काय अशी एक शंका यामधनं तयार होते. सरकारच्या इतर शैक्षणिक योजना या कल्याणकारी आहेत आणि सरकारच्या तिजोरीतून या योजनेसाठी पैसे मिळतात. परंतु बांधकाम कल्याणकारी मंडळाचे लाभ हे मंडळाकडे जमा होणाऱ्या शेसमधून मिळतात. आणि तो मिळणाऱ्या शेसमधून मिळणारे जे काही लाभ आहेत ते बांधकाम कामगार मंडळाकडं नोंदीत झालेल्या सर्व सभासदांचा अधिकार आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. परंतु मंडळ हे अधिकारच काढून घ्यायचं काम करायला लागलेलं आहे. एखाद्या विद्यार्थ्यानं गुणवत्ता सिद्ध करून जर सरकारी शिष्यवृत्ती मिळवली असेल आणि त्याचे बक्षीस म्हणून सरकार जर त्याला काही प्रोत्साहनपर अनुदान देत असेल किंवा त्याला शिष्यवृत्ती देत असेल तर मंडळाला काय अधिकार आहे
ती तुला शिष्यवृत्ती मिळते म्हणून मी तुझा इकडं नाकारतो असं म्हणण्याचा कुठल्याही मंडळाला अधिकार नाही. आणि म्हणून माझी या कल्याणकारी मंडळाच्या सचिवांना विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये शैक्षणिक पाल्याची ही शिष्यवृत्ती बंद होता कामा नये. आणि जर तुम्ही हे 1 जानेवारी 2026ला नवीन वर्षाच्या सुरुवातीला काढलेलं परिपत्रक जर रद्द नाही केलं तर या महाराष्ट्रातील तमाम बांधकाम कामगार या कल्याणकारी मंडळाच्या विरोधामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. त्यामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांना सुद्धा सोबत घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या कामगार संघटनांना एकत्रित करून या विरोधामध्ये तीव्र आणि प्रचंड मोठं आंदोलन उभा करू एवढा इशारा देतोय. माझी या निमित्तानं सगळ्या बांधकाम कामगारांना आव्हान आहे की ज्या ज्या वेळा या आंदोलन यासाठी पुकारू त्या सगळ्या आंदोलनामध्ये तुम्ही मोठ्या संख्येनं सहभागी झालं पाहिजे. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाल बोटा या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं पाहिजे. त्यांना हा व्हिडिओ आपण शेअर केला पाहिजे आणि लाईक केलं पाहिजे आणि ती करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.